तर इथे बघा मत आहे वड्याची भाजी. तर वड्याच्या भाजीला ना इथं लसूण, मोहरी, जिऱ्याची फोडणी आणि आता कांदा टाकलाय लालसर होण्यासाठी. आणि इकडे थोडेसे ना म्हणजे वड्या उरलेल्या होत्या आपल्या कोथिंबीरच्या वड्या, ज्या तळायच्या बाकी होत्या, तर त्या मी तळून घेतल्या याच्या फोडणीच्या आधी ह्याच कढईमध्ये तळून घेतल्या. आणि थोडेसे चिप्स वरती पडलेले तर उरले होते म्हणजे शनिवारच्या दिवसाचे, जे मी जास्त काढले गेले ते माझ्याकडनं, मग ते तसे मऊ पडतील म्हटलं, तर ते तळून घेतले मी. आता इथे वडे भाजलेले आहेत मी, एवढे वडे भाजलेले आहेत. आपले खानदेशी वडे आहेत, आपल्याकडचे जे डाळीचे वडे असतात ना त्याचे धारलेले वडे आहेत ते. आणि इकडे होत आहे भात, झालाच ऑलमोस्ट होण्याचं माय. आणि स्पृहा दुपारी स्कूलवरनं आल्यानंतर ना मॅगी मागत होती, म्हणून तिच्यासाठी स्पेशल खाली जाऊन मॅगी घेऊन आली. मग मॅगी बनवली आणि तिने खाल्लं. दुसरं काही जेवलीच नाही आहे ती आज. तर भात झालाय, मी भात बंद करून देते. इंडक्शन खूप फायदा करतो आपला. आता इथे ना कांदा बऱ्यापैकी लालसर झालाय, तर मी इथे ना मसाला टाकून देते. मसाला जास्त स्पायसी बनवायचं नाही मला, कारण स्पृहा भातावरती या भाजीचा रस्सा आवडीने खाते. सो हे बघा, एक एवढा चमचा आणि दुसरा अर्धासा चमचा, बस एवढंच टाकलंय. जसं स्पायसी बनवायचं नाही आहे त्याच्यामुळे मी घाबरतच बनवते, कारण आमचे मसाले ना फार स्पायसी असतात. त्याच्यामुळे मला खूप काळजी घ्यावी लागते त्याची, की स्पृहाला आवडतं की नाही. हळद संपली त्याच्यामुळे चमच्यात नाही एवढी येत नाही आहे, म्हणजे त्या वाटीतली हळद संपली, मला भरावी लागेल म्हणून 2-3 वेळेस टाकली. नाही तर तुम्ही म्हणाल एवढे कसं काय टाकलं तू हळद, तर एवढे काही टाकलेलं नाही आहे. बस 3 वेळेस थोडं पडून, तेव्हा कुठे अर्धासा चम्मच झाला तिचा. तर मस्त आता मसाल्याला छान अशी सुगंध येतोय. आणि इकडे मी बघा पाणी गेलेलं होतं, त्याच्यामुळे ना हा हंडा भरून ठेवला होता मी पिण्याच्या पाण्यासाठी. पिण्याचं म्हणजे इन द सेन्स ते फिल्टर नाही आहे, बट स्वयंपाकाच्या पाण्यासाठी हा हंडा भरून ठेवला आहे मी. तर आता बस थोडंसं पाणी याच्यात टाकून देते फोडणीला. थोडं म्हणजे वडे भरपूर पाणी सोक करता बरं का. तुम्ही एक काय म्हणता ना, वाटीभर वड्यांसाठी एक तांब्याभर पाणी जरी टाकले ना, तरी शेवट असं होतं की वडे सगळंच पाणी सोक करून घेतात. आणि मला ग्रेव्ही हवी आहे, त्याच्यामुळे मी जरा जास्त टाकणार आहे. म्हणजे हे पण कमी, अजून थोडं टाकणार आहे याच्यावरती. तर हे बघा, हा गॅस आता मी एक नवीनच ट्रिक शिकली आहे. स्वयंपाक झाला का पुसूनच घ्यायचा, म्हणजे तो जास्त काळा होत नाही. तर थोडंसं किंचितसं पाणी एक्स्ट्रा टाकते. मीठ टाकून घेते आता. हे गाईस, तर आता ना मीठ टाकून घेतलं आहे. एका हाताने कॅमेरा पकडला आहे ना, मोबाईल पकडल्याने एका हातानेच मला मीठ टाकावं लागतं आहे. म्हणजे बरणी खोलला 2 हातांची गरज पडली ना, त्याच्यामुळे ते तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला मला की मी मीठ टाकलेलं. पण मी जस्ट टाकलं आता, आणि त्या हातात कॅमेरा घेतला आहे. आता याला जेव्हा उकळी फुटेल तेव्हा मी याच्यामध्ये वडे टाकून देणार आहे. तर फुटलीच आहे उकळी, आता साईडून बबल्स यायला सुरुवात झाली आहे. थोडंसं टेम्परेचर वाढवते, मग नंतर मीडियम करूयात जेव्हा वडे टाकू तेव्हा. मस्त येतं, म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा वडे पडताना तर ओ माय गॉड, याची टेस्टच बदलून जाते. नुसतं तुम्ही पाणी जरी बनवा, आता तुम्हाला हे पाणी दिसतंय ना, जेव्हा मी वडे टाकल तेव्हा ही ग्रेव्ही ना एखाद्या काळ्या भाजीसारखी घट्ट होते, खूप सुंदर बनतं. मला खूप आवडते अशी भाजी. मला मसाल्यापेक्षा ना आपण हिरव्या मिरच्या कापून टाकतो, सेम प्रोसेस, फक्त हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या मसाल्याऐवजी. आता मी मसाला टाकणार लाल मसाला, बस हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आणि सेम असं पाणी ओतून द्यायचं, आणि मग ते वडे ओ माय गॉड, ते तर एकच नंबर लागतात, मला फार आवडतात. आता याला उकळी फुटली का मी याच्यामध्ये वडे टाकून देणार आहे. मी बंद केली आहे, पण बघूया टेम्परेचरवर पापड भाजतोय का, तर खरंच भाजले जातोय. हे बघा तुम्ही, ओ माय गॉड, पापड भाजले जातोय. हे बघा, इंडक्शन बंद आहे, पण ना त्याचा फॅन चालू असतो ना, तर 10-15 मिनिटांनी आपल्याला मेन सॉकेटचं बटन बंद करायचं असतं. तोपर्यंत तो दुकानवाला बोललाच होता आम्हाला, तुम्ही पापड भाजून घ्या म्हणे, पापड भाजले जातात म्हणे त्याच्यात. तर सिरियसली पापड भाजले जातो. हे बघा, मी तरी थोडं उशिराने पापड भाजायला घेतला ना, बरंच टाइम निघून गेला. मी
मी तर हलवलं नाही तर मी तर म्हणेल त्याच्याच भाजले जाईल पापड, पण तो लाल व्हायला लागला. मी चालू करून घेते गॅस. ते टेम्परेचर खूप जास्त आहे आणि भीती वाटते ना जरा. आणि हा पापड पूर्ण उडदाचा नाही आहे बरं का, याच्यामध्ये आय डोंट नो काय मिक्स आहे, पण तो आपले मिसळ सोबत येतो की नाही तो पापड बघा, खूप फुललेला असतो. तर तो पापड आहे हा. तो हा जेव्हा तळते ना मी, याच्या डबल फुलून येतो हा पापड. आणि एवढा सॉफ्ट पण नाही येतो, म्हणजे आपण उडदाचा पापड भाजल्यावर जसा सॉफ्ट बनतो ना, करते बंद आता आला. हे बघा मस्त उकळी फुटली आहे. आणि आता मी टाकून देते वडे. हे बघा एवढे भाजलेले वडे. तर थोडंसं राहिलं. बस डन. आता जेव्हा ती व्हायला येईल ना, तेव्हा मी थोडीशी कोथिंबीर कापून टाकून देईल बस. आता ना वडे पूर्ण शिजेपर्यंत ना मस्त वरती लालसर तरी येईल, कारण मसाला कमी आहे त्याच्यामुळे एवढी नाही, पण बऱ्यापैकी छान तरी येईल. आता मी ना गॅसची फ्लेम खूप फुल होती ना, जरा उकळी फुटण्यासाठी आता असा मीडियम करून देते, बिकॉज मला काही घाई नाही, तिला तिची शिजू देते मी आता. तर मला असं वाटतं इंडक्शनवर ठेवून देऊयात तिला. इंडक्शनवर शिफ्ट करते. तर इथे बघा 600 वरती इंडक्शनवर शिफ्ट करून दिली. बघू शकता तुम्ही किती छान मस्त उकळी फुटली आहे. आता याला याची शिजू देते. ही आजूबाजूला तुम्ही तरी बघू शकता. हे बघा किती छान तरी आली आहे ना, मस्त एकदम. हे एव्हरीवन, आय एम हॅव्हिंग माय डिनर नाव. चपात्या करून घेतल्या माझ्या पुरत्या, थोडी आपली कैरी आणि वड्याची भाजी. आहे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्ही जेवते या सगळे जेवायला. हे गाईज, ऍक्च्युली झालं काय की आजचा ब्लॉग अजून संपलेला नाहीये, कारण की आम्ही काहीतरी करतोय आणि जे आम्हाला तुम्हाला दाखवायचंय. आम्ही काय काय करतोय ते तुम्हाला दाखवते मी. स्पृहाने कोणती माती आहे? शाडू माती. शाडू मातीपासून स्पृहा बनवते आहे फ्लावर. हिअर यू कॅन सी. ऑब्विसली गुलाब मम्माने पण बनवले तिकडे. येस, हे मम्मानी बनवलेले फ्लावर्स आहेत सगळे, आणि ते बघून माझ्या पोरीनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. हिअर यू कॅन सी. आहे बघा, इथे पिंक आहे, इथे रेड आहे, इथे ऑरेंज आहे, इथे पण रेड आहे, इथे ऑरेंज 2 आहे. पिंक आहे ते. सॉरी हे पिंक आहे. गलती से हो गया, आय एम सॉरी. आणि हे दोघी लेले. हा येस, दोघी रेड आहे. तर असे फ्लावर्स बनवले आम्ही. आणि अजून माहित नाही आता पुढे तुम्हाला. एकच मिनिट. हे फ्लावर्स असे वाटतंय ना, केकवर ठेवलेल्या फ्लावर्स सारखे वाटतंय की नाही बघा बरं, सुंदर वाटतंय ना. तर याला एक काम केलंय मी. हे बघा खालून असं हा स्पॉट दिसतोय का तुम्हाला, हा वाला. तर म्हणजे एखादी मी तार असते ना, तार तशा आणायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याला लावता येईल का ते बघूयात आणि पॅक करूयात. आणि मस्त एक फुलदाणी बनवता येईल की फुलदाणीमध्ये टाकण्याला एक फ्लावर्स बनवता येईल, याचा मी विचार करते आणि म्हणून बनवते. आता असं वाटतंय फ्लावर्स कमी पडतील, अजून घेऊन येऊयात यांचे फ्लावर्स. याचा फ्लावर बनवता येणार नाही मला. त्याच्यानंतर हा स्किन कलर आहे, याचा बनवू शकते, पण आता मूड नाही आहे. हो, आणि आता ही चॉकलेटी आहे, याचं पण नाही बनवायचं आहे मला, बिकॉज मूड नाही आहे. त्याचा फ्लावर तसंही होऊ शकतं, तसे असतात फ्लावर्स. ग्रीन आता तो ना काय झाला, स्पृहाने खूप कधीचा ओपन करून ठेवला ना, तर तो सुकला आहे. त्याचं बनवणं मुश्किल आहे, त्याच्या सगळ्या गाठी असतात. ह्या बघा, सुकलेल्या मातीपासून अशा प्रकारे बनतात. छिद्रे वद्रे एकदम पाकळ्या बनतात. अशा प्लेन पाकळ्या बनत नाही. जेव्हा न्यूली आपण पॅकेटमधून बाहेर काढतो ना, तशा अशा प्लेन पेटल्स बनत असतात. पण असं काढून ठेवलं ना, तर तो सुकून जातो पटकन, म्हणून बनवता येत नाही. गाईस, तर तुम्हाला माझे फ्लावर्स कसे वाटले मला नक्की सांगा.